सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटचा गुरुवार, तसेच हा व्रताचा चौथा गुरुवार असणार आहे. आणि या दिवशी जर माता लक्ष्मीची कथा ऐकली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मी व्रताची कथा व आरतीही आपण म्हणणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. श्री माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ही कहाणी. श्री महालक्ष्मी देवीची कथा. गुरुवारची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. सुजन हूँ एका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी. ही कहाणी आहे द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील. त्या सौराष्ट्र देशात एक भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता. तो राजा पराक्रमी, प्रजादक्ष आणि धार्मिक होता. त्या राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती अत्यंत सुंदर रूपवान होती. तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता. मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती. तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत असे. एकदा असेच झाले. ती त्या भांडणास कंटाळली आणि रागारागानं घर सोडून बाहेर पडली. ती रानावनात फिरत असताना तिला काही सुवासने एक पूजा करत असताना दिसल्या. तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली. तेव्हा त्यांनी तिला सांगितले की हे धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे. तिने त्यांच्याकडून त्या देवीच्या व्रताची संपूर्ण माहिती दिली. पुढे ती मोठ्या भक्तिभावनेने हे व्रत करू लागली. त्या तिच्या व्रताचरणाने देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य दूर झाले. कालांतराने ती वैश्यश्री मरण पावली. तीच पुढे राजघराण्यात जन्म पावली. तिचा भद्रश्रवा राजाशी विवाह झाला. ती राणी झाली. त्या दोघांना 7 पुत्र आणि एक सुंदरशी कन्या झाली. त्या कन्येचे नाव होते शांबला. एकदा काय झालं, देवीच्या मनात आले सूरजचंद्रिका राणी जाऊन भेटावे. तिला आपली ओळख पटते का ते पाहावे. मग देवीनं काय केलं, एका म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं लुगडं नेसली, माथी मळवट भरला, हाती एक काठी घेतली. म्हातारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यातच आली. म्हातारीने आवाज दिला, आहे का कोणी, मला कोणी घास देईल का? म्हातारीचे ते बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली. तिने मोठ्या विनयाने त्या म्हातारीस विचारले, अहो आजीबाई, कोण तुम्ही, इथं कशाला आणि कोणाकडे आलात? तुमचं काय काम आहे? तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव काय? त्यावर मधून मधून खोकत खोकत म्हातारी त्या दासीला म्हणाली, अगं माझं नाव कमला, मी द्वारकेहून आले आहे तुझ्या सूरजचंद्रिका राणीस भेटायला. कुठे आहे ती राणी? तेव्हा ती दासी हलक्याच आवाजात म्हणाली, आजी, राणी साहेब आता त्यांच्या महलात आहेत, मैत्रिणीशी गप्पा गोष्टी करत आहेत. त्यांनी जर तुला इथे या अशा अवतारात पाहिले तर त्या रागवतील, तुला उनं बोलतील, आपल्या मैत्रिणींच्या समोर तुझा अपमान करतील. त्यापेक्षा तू असं कर, आपली एका आडोशाला बस. त्यांच्या मैत्रिणी गेल्या की मी तू आल्याची वार्ता राणी साहेबांना देते. दासींचं ते बोलणं ऐकून म्हातारीस राग आला. ती रागारागानं म्हणू लागली, अगं ही तुझी राणी आता धनसंपत्तीने रूपानं गर्विष्ठ झाली आहे. ती आज राणी झाली आहे खरी, पण मागच्या जन्मी ती एक दरिद्रीच वैश्यस्त्री होती. त्या जन्मात तिने माझे श्री लक्ष्मी व्रत केलं म्हणून तिला या जन्मी हे राजवैभव प्राप्त झाले आहे. पण ती मात्र आता गर्विष्ठ उन्मत्त झाली आहे. तिला याचा परिणाम भोगावा लागेल, तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी, असे म्हणून ती म्हातारी तावातावानं निघाली. तेव्हा दासी घाबरली. तिने म्हातारीचे पाय धरले, तिला पाणी दिले आणि तिची क्षमा मागितली. हात जोडून दासी म्हणाली, आजी, तू हे व्रत मला सांग, मी ते व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करीन.
मी उठणार नाही, मातणार नाही, घेतला बसा टाकणार नाही. माझ्यावर दया कर आणि मला ते तुझे व्रत सांग. म्हातारीला त्या दासीची दया आली. म्हातारीने तिला त्या लक्ष्मी व्रताची सारी माहिती दिली. म्हातारी काठी टेकत टेकत परत निघाली. तोच भद्रश्रवा राजाची मुलगी शांबाला ही तिथे धावत आली. तिने दासी व म्हातारीचा संवाद ऐकला होता. ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला. मोठ्या विनयाने शांबाला देवीस म्हणाली, आजी रागू नकोस, माझी आई चुकली. मी तिच्या वतीने क्षमा मागते. आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असली तरी मी तसं करणार नाही. मी घेतला बसा टाकणार नाही, व्रत मोडणार नाही. तू मला तुझ्या त्या व्रताची माहिती दे. राजकन्या शांबाला हिचे ते बोलणे ऐकून देवीस तिची दया आली. तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि म्हातारी आता परतणार तोच तिथे राणी सूरजचंद्रिकाही आली. तिने ते फाटकं तुटकं नेसलेल्या म्हातारीला आपल्या महालाशी पाहिलं. ती एकदम तिच्यावर रागवून तिला विचारू लागली, कोण ग तू थेरडे, इथं कशाला आली? जा इथून, नाहीतर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हकलून देईल. ते शब्द ऐकून म्हातारी संतापली. तिने रागाने आपले डोळे गरागरा फिरवले. ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेली. सुजन हो, त्या म्हातारी रूपी देवी महालक्ष्मीने जे व्रत सांगितले ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली. राजकन्या शांबाला हिनेही त्या व्रताचे श्रद्धेने आचरण केले. योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला. ती मोठ्या राजवैभवामध्ये सुखाने राहू लागली. इकडे मात्र देवी लक्ष्मी ही त्या भद्रश्रवाच्या राजवाड्यात अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे लवकरच शत्रूंनी त्यांच्या राज्यावर चाल केली. त्यांचे राज्य बळकावले. राजा राणीस आपल्याच राज्यातून परागंदा व्हावे लागले. झालेल्या गोष्टीचे राजा भद्रश्रवास खूप वाईट वाटले. राणी सूरजचंद्रिकेसही आपण केलेल्या कृतीचा आता पस्तावा होऊ लागला. एकेकाळच्या राजवैभवात असलेल्या राजा राणीस आता रानावनात भुकेल्या पोटी फिरण्याचे दिवस आले. असाच काही काळ गेला. एक दिवस राजा भद्रश्रवाच्या मनात आपल्या लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली. तो एकटाच पायी चालत चालत तिच्या नगरीत आला. दमला भागलेला राजा नदीकाठी विश्रांतीसाठी विसावला. राणीच्या एका दासीने त्यास पाहिले. त्याच्या आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली. मालाधर जावयाने त्वरित सासऱ्यास सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठवला. राजाचे स्वागत करून त्यास वस्त्र अलंकार भूषणे दिली. मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेत त्यांचा उचित आदर सन्मान केला. काही दिवस आपल्या लेकीच्या घरचा पाहुणचार घेऊन राजा परत निघाला. तेव्हा मालाधराने त्यास हंडा भरून दहन दिले. लेकीने पित्यास भरल्या गळ्याने निरोप दिला. भद्रश्रवा राजास तो तसा हंडा घेऊन आलेला पाहून राणी सूरजचंद्रिका हिलाही मोठा आनंद झाला. तिने घाईघाईने त्या हंड्यावरचं झाकण दूर केले आणि आत पाहिले तर काय, आत धन नव्हते तर त्या धनाचे झालेले कोळसे होते. ते पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले. राणी सूरजचंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अवकृपेची, तिच्या शापाचीच ही परिणिती आहे. पण काय करणार, राणी सूरजचंद्रिकेस आपल्या फुटक्या नशिबावरच हात मारून घेण्याशिवाय उपाय उरला नव्हता. राजा भद्रश्रवा आणि राणी सूरजचंद्रिका यांचे मागचे दारिद्र्य काहीच सरत नव्हते. एक दिवस आईच्या मनात लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली. तिच्याही आगमनाची वार्ता ही अशीच एका दासीकडून मिळताच लेक आणि जावयाने तिला मोठ्या आदराने सन्मानाने महलात आणले. ती जेव्हा लेकीकडे आली तेव्हा श्री लक्ष्मी व्रताचरणाच्या प्रभावाने सुख सौख्यात असलेल्या आपल्या लेकीस पाहून तिला मोठा आनंद झाला, समाधान झाले. लेकीने आईस नाहू माकू घातले. तिला नूतन वस्त्र अलंकार दिले, सुग्रास भोजन दिले. दुपारची वेळ झाली. शांबालेने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने आईस भोजनास बोलवले. पण त्यावेळी राणी सूरजचंद्रिका म्हणाली, शांबाले, तू माझे डोळे उघडलेस. आज तुझ्या श्री महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार आहे. मी तुझी पूजा पाहिली, आरती ऐकली. आता आज मीही उपवास करणार आणि माझा सुटलेला मोडलेला लक्ष्मी व्रताचा वसा पुन्हा जोडून घेणार. ते शब्द ऐकून शांबालेस तर फार मोठा आनंद झाला. महिनाभर तिथेच लेकीकडे राहूनच राणीनेही देवी लक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी व्रताचा वसा पूर्ण केला आणि एक दिवस सर्वांचा निरोप घेऊन राणी सूरजचंद्रिका आपल्या घराकडे परत येण्यास निघाली. तेव्हा लेक आईस पोचवायला तिच्या सोबत माहेरी आली. 4 दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या शांबालेस जेव्हा तिच्या पतीने तू माहेरहून काय आणलं असं विचारलं तेव्हा तिने सोबत आणलेला
मिठाचा हंडा दाखवला. त्यावर मालाधर तिला म्हणाला, "अगं वेडे, मीठ कशाला आणले? इथे आपल्या राज्यात ही खूप मीठ आहेच की." त्यावर, "हो ना, पण हे माझ्या माहेरचं मीठ आहे. मीठ हे जीवनाचं अमृत आहे. त्याने अन्नाला एक सुंदर गोडीही येते. मीठ सेवकाला धन्याशी इमान राखायला शिकवते," असं श्यामबाला म्हणाले. मालाधराने तिच्या बोलण्यातील खोच ओळखली. आता मालाधर ही त्या मिठाचा विचार करू लागला आणि असा विचार करत असताना एकाएकी मालाधर कसल्याशा निश्चयाने उठला. त्याने तातडीने भद्रश्रवास आपल्याकडे बोलावून घेतले. एकांतात त्याच्याशी कसलीशी बोलणी केली आणि सैनिकांच्या हातावर मीठ देऊन त्यांना प्राणपणाने लढण्याचे आदेश दिले. मालाधाराने ज्या शत्रूंनी भद्रश्रवाचे राज्य बळकावले होते त्याच्यावरती तीव्र हल्ला केला. प्रचंड युद्ध केले. सैनिकांनी मिठाचे इमान राखत पराक्रमाची शर्त केली. भद्रश्रवाचे राज्य सोडवून ते परत मिळवले. मालाधार आणि श्यामबाला यांना ही वार्ता मिळताच त्यांनाही मोठा आनंद झाला. मालाधाराने ते भद्रश्रवास परत दिले. ज्या दिवशी भद्रश्रवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. राणी सूरजचंद्रिकेने पुनश्च सुरू केलेल्या लक्ष्मीव्रताचा तो शेवटचा गुरुवार होता. त्या गुरुवारीच भद्रश्रवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. इतकेच नाही तर देवीच्या वरद कृपेने राजाचे दूरदेशी गेलेले 7 पुत्र ही नेमकी त्याच दिवशी घरी परत आले. सर्वांनाच मोठा आनंद झाला. सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मनोमन कृतज्ञतापूर्वक आभार मानले. तिच्या नावाचा जय जयकार केला. सुजनहो, या श्री महालक्ष्मी व्रताचा महिमा हा असा आहे. जो कोणी भक्त भाविक हे व्रत निष्ठेने भक्तिभावाने आचरतात त्यांच्यावरती देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते. ही 60 उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने वाचावी, ऐकावी, म्हणजे त्यांच्या घरात सदैव श्री महालक्ष्मीचे वास्तव्य राहून ते घर सुखसौख्याने भरून जाते. ही होती महालक्ष्मीची कथा. कमेंटमध्ये एकदा ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. आता आपण म्हणूया श्री महालक्ष्मीची आरती. जय देवी जय महालक्ष्मी, वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी, करवीर पूर्वासिनी सुरवर मुनी माता, पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता, कमला करे जठरी जन्मविला दाता, सहस्रवदनी भूधरण पुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी, वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी, मातुलिंग गदा खेटक रविकिरणी, झळके हाटक वाटी पियुषरस पाणी, मानी करसना सुरंग बसना मृगनयनी, शशीधर वदना राजस मदनाचे जन्नी. जय देवी जय महालक्ष्मी, वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी, तारा शक्ती अक्षम्या शिवभजका गौरी, सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी, गायत्री निज बीजा निगमागम सारी, प्रगटे पद्मावती निज धर्मचारी. जय देवी जय महालक्ष्मी, वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी, अमृत भरिते सरिते अगदूरते वारी, मारी दुर्गट असुरा भवदुस्तर तारी, वारी माया पटल प्रणमत परिवारी, हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी, वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी, चतुरानन्य कुच्छित कर्माच्या ओळी, लिहिल्या असतील माते माझे निजभाळी, पुसोनी चरणातळी पदसुमने क्षाळी, मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय देवी जय महालक्ष्मी, वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी. जय देवी. तुम्हाला जर ही माता लक्ष्मीची कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.